मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण पाहणार आहोत SRT बेडवर कापूस या पिकाची लागवड कशी करायची त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर हा जो आपला बेड आहे, या बेडवर आपण SRTचं दुसरं वर्ष आहे. आणि जर आपल्याला आता इथं कापूस लागवड करायची असेल तर आपल्याला चांगले 1-2 पाणी उद्या लागेल पहिले, आणि पाणी झाल्यानंतर आपल्याला इथं टोकन करण्याच्या अगोदर आपल्याला उगवून पूर्व तणनाशक मारायचं आहे. त्यामध्ये आपण पेंडामिथालिन मारू शकता. आणि जर आपल्या याच्यावर चांगलं गवत वापरणार आहोत तोपर्यंत 1-2 पाणी झाल्यावर त्यामध्ये आपण ग्लायसिल 50 ml आणि त्याच्यामध्ये 30 ml शिप पॉवर असा आपण एकूण डोस मारू शकतो. आणि त्यानंतर आपण आपल्याला याच्यावर टोकन यंत्रानंच टोकन करायचं आहे. आणि टोकन यंत्रानं याच्यावर टोकन केल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बियाण्याची सुद्धा बचत होणार आहे आणि मजूर सुद्धा कमी लागणार आहे. आणि बियाणं सुद्धा आपल्याला सारखं खोलीवर म्हणजे 1 इंचीवर किंवा 1.5 इंचीवर सारखं खोलीवर बियाणं पडन. आणि उगवण क्षमता आहे ती आपली पूर्ण 90% होऊ शकते. म्हणजे आपल्याला डबल त्यामध्ये पुन्हा फिरायचं कामच नाही आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला म्हणजे नंतर जो आपल्याला पुन्हा तणनाशकाचा खर्च लागणार आहे तो म्हणजे जर पुन्हा जर जास्त आपल्याला गवत दिसलं तर आपल्याला वरून पुन्हा हिटवीड मॅक्स सारखे आणि टर्का सुपर अशासारखे औषधं पुन्हा आपल्याला एकविधाच्या अंदर यासाठी शेतकऱ्याला सर्व मारा लागणार आहे वेळ असल्यामुळे. आणि मग आपण समोर नंतर ग्लायसिन त्याचं पूर्ण तणनाशकाचं आपण ग्लायसिन आपण तणाचा मेहनत आपण समोर करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आता कापूस आपण लावायचा म्हटलं तर व्हेरायटी ह्यावर्षी भरपूर आहे. आणि पाण्याचा अंदाज असा आहे का थोडा पाऊस कमी असल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त यावर्षी अर्ली व्हेरायट्या कामाच्या पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर ज्या अर्ली व्हेरायट्या आहे त्या व्हेरायट्या लावण्याची आपण जास्त प्रयत्न करावा. लावून आपण आपलं उत्पन्न यावर्षी आपण कापसामध्ये चांगलं घेऊ शकतो. आणि जर आपल्याला पुन्हा डबल त्याच्यावर काही घ्यायचं राहिलं तर डबल सुद्धा आपण त्याच्यावर अर्ली असल्यामुळे आपण 1-2 याचे झाल्यावर घेऊ शकतो. तरी आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.